श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? आम्ही सगळे ठीक आहोत. तुम्ही पण सगळे ठीक असाल तर आज बघा माझा मुलगा पाण्यासाठी कसा करतोय. डॉक्टर म्हणते की 6 महिन्यापर्यंत पाणी बाळाला बिलकुल पाजू नका. आणि हो, हा बघा पाण्याची बॉटल त्याच्याजवळ दिली आहे. म्हणजे थोडी जास्त भरलेली होती ती बॉटल, म्हणून त्याला हातात घेता नव्हती येत. पण पाणी प्यायसाठी त्याचा जीव बघा कसा करतोय तो. तर पाणी पाजावं की नाही पाजावं, की डॉक्टर म्हणते की 6 महिन्याच्या नंतर द्यावं, हे तर मला काही कळत नाही आहे. पण तरी आज मी त्याला हे पाणी पाजलं. पण तो असा पाणी पित होता की जसं त्याला अमृत मिळालं. तर माहीत नाही आता काय होते काय नाही. तर एवढी ऊन आहे, पाणी तर सगळ्यांची गरज आहे आणि सगळ्यांना लागतेच. तर इथे बघा हा ना असा खेळत आहे. तर त्याच्या बाजूबाजूला मी सगळ्या उशा वगैरे बेडशीट वगैरे सगळ्या लावून ठेवलेल्या आहे, कारण हा बेडवर आहे आणि मला करायची आहे माझी सगळी कामे. माझा मोठा मुलगा घरी आहे नाही, म्हणून मी याला बेडवर अशी एकटं सोडून काम करत आहे. झाडू वगैरे लावायचे आहे म्हणून बेडवर ठेवत आहे, नाही तर मी खाली त्याला ठेवलं असतं. तर इकडे येऊन बघते तर हा माझ्या मोठ्या मुलाने धिंगाणा सगळा घालून ठेवला आहे. सगळ्या सोफ्यावरचे कुशन वगैरे सगळे खाली मांडून त्याने त्याचा बेड तयार केला आणि हे सगळं तसंच टाकून तो पडाला खेळायसाठी. आता हे आधी मला आवरावं लागेल आणि बाकी सगळे कामं मला करावे लागेल. तर हे करता करताच वेळ होणार आहे. तर सगळे कामं वगैरे मी करून घेतले आणि इथे छान रेडी झाली, कारण आज माझी पूजा पण राहिलेली आहे. तर सकाळी तर स्वामी समर्थांची आज पुण्यतिथी असल्या कारणाने सकाळी मी खूप जास्त वेळची पूजा नाही करू शकली. तर आता करते म्हटलं. तर इकडे बघा मी ना सगळं आवरून ठेवलेलं आहे. सगळं घर नीटनेटकं केलं, झाडू वगैरे केली आणि आता छान पूजा करते. सायंकाळी वगैरे पाणी भरून ठेवते मी देवांजवळ. सकाळी सायंकाळी दोन्ही वेळेला भरते. तर आता पूजा वगैरे आधी करून घेते आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. तर हे बघा हे माझं मंदिर आहे आणि इथे आहे माझे स्वामी महाराज. तर माझ्याजवळ मूर्ती नाही आहे, फोटोच आहे स्वामींचा. तर मी फोटोचीच पूजा करत असते. आता उन्हाळ्याच्याने फुलं वगैरे पण नाही होते, पण ठीक आहे काही हरकत नाही. नसतील तर नसतील फुलं, पण पूजा वगैरे मी मनोभावे करून घेतली. आणि इथे माझे बाकी जे माझ्याजवळ फोटो वगैरे आहे बाकी देवांचे, ते असे मी इथे वर लावलेले आहे आणि छान मस्त पूजा केली. आणि संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे पण करून घेतली. तर इथे धूप तर मी अंदर लावत नाही, इथेच लावते तुळशीजवळ. आणि ते जे चप्पल तुम्हाला तुळशीजवळ दिसत असेल तर ते चुकून तिथं ठेवण्यात आली आहे. आणि आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. इथे मी घोड भाजी आहे ही, तर आज मला घोड भाजी करायची आहे.